नाटक चालू होत आहे, पण तत्पूर्वी एका स्त्रीसाठी हे. नभी झेपावणारी तू पक्षिणी, सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी, शत्रूस धूळ चालणारी तू रणरागिनी. सादर होत आहे रणरागिनी हे नाटक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी, दादर याच्यासाठी. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. सुनबाई, चहा झाला का ग? हो आई, झालाच आहे. हा, घेऊनच येते. हे घ्या आई चहा. पांडुरंगारी पांडुरंगारी. झाली का तुझी कामं? हो आई, आत्ताच झाली सगळी कामं. तुझा चहा झाला? नाही, थोड्या वेळाने घेतेच. संध्याकाळची वेळ झाली, दिवाबत्ती करतेस का? हो, लगेचच करते. हा, तिकडे कोण चालतंय? कोण का तू बाळा? काकी, मी देविका. आत्ता इथे काय करतेस? हे काय, क्लासला चालली आहे. एवढ्या संध्याकाळी आणि एकटीच जातेस? हो काकी, मला नाही भीती वाटत. चांगलं आहे वाटत मला भीती. पण तुला एक सांगू का ग बाळा, एवढ्या संध्याकाळी तू एकटी जातेस, माझ्या मुलीसारखी आहेस म्हणून सांगते. हा, जर तुला कोणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न करत असेल तर समजून जायचं, या माणसापासून आपल्याला धोका आहे. आणि अशा वेळी न घाबरता संयमाने स्वतःवरचा विश्वास कमजोर न करता शिवरायांचे प्रताप डोळ्यासमोर आणून आपल्या हाताची 2 बोटे त्या नराधमाच्या डोळ्यात वाघ नकासारखी खुपसायची आणि अशा जागी लात मारायची ना की तो माणूस जागच्या जागी खाली पडला पाहिजे. काय कळलं? हो काकी. काश मला हे कोणी आधी सांगितलं असतं तर. काय माझ्यावर ही वेळच नसती आली. काही म्हणालीस का तू? नाही, काय नाही. झाली का ग दिवाबत्ती? हो आई, आत्ताच झाली. आणि तू तिकडे बघून कोणाशी बोलतेस एवढा वेळ? त्या मुलीशी. कोण मुलगी? अहो ही काय, आत्ताच गेली असेल ती क्लासला. देविका नाही का होती तिथे माझ्याशी बोलत? पांडुरंग रे पांडुरंग रे पांडुरंग रे. काय झालं आई? अगं मगापासून बघते मी, कोणीच तर नाहीये तिथे. कोणी नाही कसं? ती काय तिथे मुलगी होती, तिने मला तिचं नाव देखील सांगितलं. तुझा भास झाला असेल, संध्याकाळची वेळ आहे, तुझा भास झाला असेल. चल. भास कसा होईल? ती मुलगी इथे होती, ती एकटी जात होती म्हणून मी तिला बोलली की एकटी का जातेस, म्हणून सांभाळून जा. तुझा भास झाला असेल, चल घरी चल. चल घरी. कसा भास होईल माझा? होती ती मुलगी तिथे. पांडुरंगा लक्ष ठेव रे बाबा या पोरीवरती. कसं असं भास होईल? होती आई, ती तिथेच होती. तुझा भास झाला असेल, चल. नाही, ती तिथेच होती. अशी कशी जाईल ती? मला तर दिसलेली इथेच होती. माझ्याशी एवढा वेळ ती मुलगी बोलली. येते ना ग. हा आई, कप घेऊन आली. असं कसं झालं? इथेच तर होती ती. गेली असेल का क्लासला? ती कुठे गेली? इथेच होती ती. कुठे गेली असेल ती?
सायली हे बघ ना. सायली कुठे राहिली ही? हिचं ना रोजच झालंय. सायली दिसतंय. सायली मस्त आहे ना. हे बघ पाखरू गावात नवीन आलंय. काय सांगतोस? बघू तसंच वाटतंय. सायली सोड. अरे बापरे त्यांचं सोड. चल आग जरा जास्त लागली आहे. सायली सोड. दुर्लक्ष थांब. जाऊ दे बोलला ना. जास्त मात चढलाय. ह्याचा मात ना काय बेट उतरवायला हवाय. कोणाला बोलतेस? तुम्हाला बोलतेस मात चढला. अशा वागण्यामुळे ना काय नाही. समस्त पुरुष वर्ग बदनाम झालाय. अगं सायली अरे कोणी आहे का? कोणी आहे का? महाराज महाराज जगदंब काय अवस्था करून ठेवली माझ्या स्वराज्यात. माझ्या स्वराज्यात स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे जिथे चौरंग केले जायचे त्यात माझ्या या महाराष्ट्रात माझ्या या स्वराज्यात आया बहिण्या सुरत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जरी आम्ही जिवंत नसतो तरी आमचे विचार जिवंत आहेत. आम्हाला वाचवा. महाराज आम्हाला वाचवा कशासाठी? तुम्ही या महाराष्ट्रात राहताय. मराठी मातीत महाराष्ट्राच्या मातीतून मोठमोठ्या रणरागिणींनी जन्म घेतलाय. कधीतरी तुमच्याही अंगी मासाहेब येऊ देत की तुम्ही दाखवून द्या की आम्ही आहोत धाडशी शिवकन्या. असे किती दिवस भीत भीत जीवन जगणार आहात. उठा सज्ज व्हा. स्वतःचा लढा स्वतः उभा राहा आपल्या अस्तित्वाचा. पुन्हा जर कोणत्या मुलीची छेड काढली ना दिसशील तिथे जाळून टाकेन. चल. अजून हिने चहा कशी आणली नाहीये? हिचं तर हे नेहमीच झालंय. हिला बघतेच आता. दीपाली, ए दीपाली, माझा चहा कुठे आहे? होय आणतेच आहे. अगं ए थांब. नुसता चहा, नाश्ता कुठे आहे? आई चहा नाश्ता नाही झालाय.
नाही झाला तू करतेस काय सकाळपासून? मग आई जरा काम होतं. तुझ्या बापाने काय पैशाने डबूल आणून ठेवले की काय इथे नोकर चाकर ठेवायला? चल निघ, तुझी कामं आटाप आणि माझे पाय चेपायला ये. काय ग? अगं मला कॉलेजला जायला उशीर होतोय. बघ ना दादा माझी स्कूटी घेऊन गेलाय. मला दुसरी स्कूटी आणून दे. अगं ऐकलंस ना, माझ्या मुलीला स्कूटी हवी आहे. सांग तुझ्या बापाला जाऊन जावयाला नवीन स्कूटी घेऊन द्यायला. अहो आई, बाबा कुठून देतील एवढा पैसा? आधीच लग्नात कर्जबाजारी झालेत. मला उलट उत्तर देतेस? मला माहित नाही. मला स्कूटी हवी आहे म्हणजे हवी आहे, नाही तर माझ्या घरातून चालू पडायचं बाहेर. आई आई सोड. आई बाबा मला माफ करा. मी जन्माला आल्यापासून सतत तुम्हाला चिंता आणि तू लग्नानंतरही त्रासच होतोय. ज्याच्यावर विश्वास ठेवून सासरी आले ते सगळीच माणसं लोभी निघाली. मला माफ करा बाबा, मला माफ करा. पण मी कुठे चुकले? कुठे चुकले मी तर प्रेम केलं ना, खरं प्रेम. आणि त्याने काय केलं? त्याने केला विश्वासघात, छळ, राग, तिरस्कार, द्वेष, मारहाण. हे स्वप्न बघून नव्हते आले मी बाबा, हे स्वप्न नव्हतं बघितलं. मला तर सुखाचा संसार करायचा होता, जसा तुमचा आणि आईचा आहे. पण मी एक ठरवलंय, मी एक निर्णय घेतलाय. मला माहिती याने तुम्हाला त्रासच होणार आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये बाबा, माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मला माफ करा बाबा, मला माफ करा. मी हे जग सोडून जाते बाबा, मी हे जग सोडून जाते. काकी करा ना आम्हाला मदत. कोण आहे स्वप्नाली? कर काकी आम्हाला करा ना मदत. द्या ना आम्हाला मुक्ती. थांबा. कोण आहात तुम्ही आणि मला का त्रास देताय? कोण आहात? कोण तुम्ही? आम्ही आहोत पीडिता. पीडिता म्हणजे या समाजातील काही घटकांनी आमच्यावर अन्याय केलाय. अन्याय? हो अन्याय. कसला? घाबरू नकोस, आम्ही तुला काहीही करणार नाही. तुला तर ईश्वरी देणे आहे, नाही तर विचार कर ना, आमचा आवाज आणि आम्ही फक्त तुलाच का दिसतो? होय काकू, द्या ना आम्हाला मुक्ती. देविका तू सुद्धा? हो काकू, मी सुद्धा. त्या
त्या नराधमाने माझं पूर्ण बाळपण चुरगावून टाकलं हो. मारून टाकलं मला. मला जगायचं होतं आईसाठी, बाबांसाठी, माझ्या भावासाठी, पण मारून टाकलं. काकी द्या ना आम्हाला मुक्ती, नाही तर आम्ही असेच भटकत राहू. कर ग आम्हाला मदत. मला खूप भीती वाटते तुमची. घाबरू नकोस, आम्ही तुला काहीही करणार नाही. खरं तर आमचा आवाज तुझ्या मार्फतच या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कर ग आम्हाला मदत, आम्हाला न्याय द्यायला. मी तुम्हाला मदत करायचा नक्की प्रयत्न करीन, पण मला आधी सांगा तुमच्यासोबत नेमकं घडलं तरी काय? मी कॉलेजमध्ये जात असताना त्या नराधमांनी माझी छेड काढली. मी विरोधही केला, पण मी बेसावध असताना त्यांनी माझ्यावर ऍसिड हल्ला केला ग. ऍसिड हल्ला? आणि मला तर भर परीक्षा केंद्रात जाळलं ग त्यांनी. माझी खूप मोठी स्वप्न होती, मला खूप मोठं व्हायचं होतं, पण जाळलं ग त्यांनी. आणि मलाच माझी लाज वाटली. ज्याच्याशी लग्न केलं, सुखी संसाराची स्वप्न बघितली, तोच पैशाचा लोभी निघाला. त्यांना पैसे देऊन देऊन माझे बाबाही थकले ग. मिळेल तिकडे कर्जाने पैसे देत होते. शेवटी मीच त्यांना यातून मुक्त केले. मी आत्महत्या केली. असंच असतं, जो खरं प्रेम करतो ना त्याची ओंजळ नेहमी रिकामीच राहते. त्या नराधमांचे हात कसे थरथरले नाहीत एवढ्या लहान मुलीवर अत्याचार करायला? आणि ते हे कसे विसरून जातात की त्यांनी केलेल्या पापांची शिक्षा त्यांना याच जन्मात भोगावी लागेल? त्याच क्षणांची वाट पाहतोय. नियतीचा खेळच निराळा, यातून कोणीच सुटलं नाही. दुःख हे इमानदार असतं, ते थेट काळजात शिरत नाही, ते दीर्घकाळ आपल्या सोबत राहतं. सुख अगदी वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि उडून जातं. तुम्ही सुद्धा ही झालेली घटना विसरून जावा. नाही, जोपर्यंत नराधमांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हाला मुक्ती नाही. घाबरू नकोस. जे आमच्यासोबत घडले आहे ते पुन्हा घडू नये म्हणून तुम्ही एक कायदा घेऊन या, जसा शिवकालीन कायदा होता. हो, असा कायदा झाला तर कुणाची हिंमत होणार नाही असे अत्याचार करण्याची. या झोपलेल्या समाजाला गरज आहे जनजागृतीची, आणि ती तूच करू शकतेस. लढून अफजली संकटाशी संघर्षास आरसा दाखवला आहे. फाडून अधर्मी कोथळे आम्ही वाघ नक्की वारसा जपला आहे. ऍसिड हल्ला, जिवंत जाळलं, हुंडाबळी, बलात्कार. न्याय द्या म्हणून सांगायचं कोणाला? खरंच दुःख आहे. एका स्त्रीची विवस्त्र करून धिंड काढली जाते आणि आपण अजून न्यायच मागतोय. अवश्य रोज कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला घडतात, पण आपण काय करतो? आपण फक्त बोलतो, ऐकतो, काहीतरी रिॲक्ट करतो आणि सोडून देतो. आणि त्यानंतर एक अशी घटना घडते ना जी आपल्याला हलवून टाकते. एक माणूस म्हणून जन्मल्याची लाज वाटते. लाज हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणूनच माझी तमाम माता आणि भगिनींना नम्र विनंती आहे, कृपया स्वतःवर अन्याय होऊ देऊ नका. मग तो कितीही छोटा का असेना, न पटणाऱ्या गोष्टींना विरोध करायला शिका. नाहीतर ही धिंड आपल्या उंबरठ्यापर्यंत यायला वेळ नाही लागणार. आणि याला जबाबदार फक्त काही पुरुषच नाही, तर संपूर्ण समाज वर्ग आहे. त्याने स्त्री जातीला गृहीत पकडलंय आणि त्यात काही लालची स्त्रियाही आल्याच. आता खरी वेळ आहे आपल्या मनातल्या झोपलेल्या देवाला जागा करायची. म्हणूनच आपण सगळे मिळून एक महिला सुरक्षा सशक्त कायदा घेऊन येऊया. जय हिंद. जय हिंद. फोटो सोबत जोरदार टाळ्या रणरागिणींसाठी.
या पुढचा डान्स परफॉर्मन्स घेऊन येते दादर शॉप कुलस्वामिनी ग्रुपमधील माधुरी. माधुरीसाठी एकदा जोरदार टाळ्या. गाण्याचं नाव आहे तुम्हा बघून तोल माझा गेला.